या कला केंद्रामध्ये आल्यानंतर खूप अशा छान शाडू मातीच्या आणि पीओपीच्या मूर्त्या आहेत. तिथे नक्की भेट द्या. मी तुम्हाला ॲड्रेस शेअर केलेला आहे. सुंदर अशा छान अशा मूर्त्या बघा. परत एकदा बघून घेऊया. भरपूर यांच्याकडे असं कलेक्शन आहे. फेटे घातलेल्या लहान साईजच्या अशा मूर्त्या. ही बघा, ही किती सुंदर आहे बघा. सुंदर असं गणेशाचं रूप, एकदम डोळे बोलके आहेत. आणि ह्या अशा 3 मूर्त्या खूप सुंदर आहेत. तसेच दगडूशेठ थीममध्ये छान अशी मूर्ती आहे, आवडली. सुंदर अशी मूर्ती, मोठ्या साईजची असं मूर्ती आहे त्यांच्याकडे. खाली इथे लालबागचा राजा आहे इथे बघा. आणि इथे मी कुठेतरी मंडई, हे बघा, शिवशंकर रूपामध्ये ही मूर्ती आहे. आणि इथेच कुठेतरी मंडई मी कृष्ण रूपातली आपल्या विठोबा रूपातली मूर्ती पाहिली. तर या पुढे आपण ती पाहूया. पण त्याच्या आधी बघा किती मूर्ती सुंदर आहे बघा ना. आणि सेल झालेली आहे. सुंदर अशा मूर्त्या. ही बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे लहान साईजमध्ये. तर नक्की या कला केंद्राला भेट द्या. आणि जर कुठची मूर्ती तुम्हाला आवडल्यास खरेदी करा. आणि आपल्या ह्या वर्षीचा गणेशोत्सव अगदी मोठ्या थाटामाटामध्ये जोमामध्ये होऊन जाऊ दे. दगडूशेठ महाराज मूर्ती. आणि कोणाला बालगणेश पाहिजे असेल तर इथे त्यांच्याकडे कलेक्शन आहे. सुंदर अशी बालगणेशाची मूर्ती आहे बघा. वा, काय मूर्ती आहे. आणि ही मूर्ती जर बघाल तर ह्याला एक सोळं नेसवलं गेलं आहे. मस्तच. सगळ्याच मूर्त्या छान आहे. मोठ्या साईजमध्ये पाहायची असेल तर ह्या बघा, दगडूशेठ महाराज मोठ्या साईजच्या मूर्ती. वेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये अशा सुंदर मूर्ती आहेत. इथे वर सुद्धा आहेत, वरच्या रॅकमध्ये. आणि मी ज्या मूर्तीबद्दल बोलत होतो ना, हे बघा, ही ती मूर्ती आहे विठोबा रूपात. तशीच एक सुंदर मूर्ती इथे सुद्धा आहे. बालगणेश मोठ्या साईजच्या मूर्ती इथे वरती आहे. एक मूर्ती बघा केवढी सुंदर आहे. जरा झूम करून दाखवतो. वा, मस्त. पांढरा वस्त्र फेटेधारी मूर्ती. दगडूशेठ पण याला फेटा बघा तो छान सजवला आहे. मी तुम्हाला इथे कस्टमाइज करून दिले जातात. मुरली मनोहर सुंदरशी गणपती बाप्पाची मूर्ती. ही जी मूर्ती पाहायला तर वादक, तबला वादक म्हणून असं आहे. छानच मूर्ती आहे. सवळ तुम्हाला पांढरं पितांबर तसं पाहिजे असं त्यातल्या असं मूर्ती आहे. भरपूर असं मूर्तींचं कलेक्शन आहे. त्या राजा कोणाला पाहिजे असेल तर इथे मूर्ती अवेलेबल आहे. वा, मस्त. तर असं माझं लक्ष या मूर्तीवर गेलं. विठोबा, इथं सुंदर असं कलेक्शन आहे मूर्त्यांचं. लहान साईजच्या समूर्त्या अवेलेबल आहेत. ही बघा म्हणजे केवढी सुंदर मूर्ती आहे. खाली अष्टविनायक रूपातले गणपती आणि इथे आपला गणपती बाप्पा विराजमान आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर असं कलेक्शन पाहायला मिळेल. आणि प्रत्यक्ष पाहायला आलात तर नक्की तुम्हाला याच्यातली मूर्ती देवाची आवडेल हे मी खात्रीदायक सांगू शकतो. सगळ्याच मूर्त्या छान आहे. याचं कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे. प्रत्येक कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे छान अशा मूर्त्या केल्या जातात. सुंदर सुबक अशा मूर्त्या. तर मंडळी, ह्या कला केंद्रामध्ये आत्तापर्यंत दाखवल्या तुम्हाला मूर्त्या कशा वाटल्या, ह्यातल्या कुठची मूर्ती तुम्हाला आवडते तर नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर इथं शेअर केला आहे व्हिडिओच्या स्टार्ट आणि एंडला. आणि नक्की आपली ऑर्डर प्लेस करा. संकटीच होते, अगदी फक्त 1.5 महिना राहिलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.